म्हणून जगात एकाच वेळी श्री स्वामी समर्थ महाराजांची सकाळी 8 वाजता भोपाळी होते. स्वामींसमोर हजारो लोक, हजारो सेवेकरी उभे राहून स्वामींना भजतात. तीच अवस्था 10:30 वाजता मोठ्या प्रमाणात, त्याहीपेक्षा जास्त संख्येनं रोजीला स्वामी सेवेकरी उभे राहून स्वामींना आळवतात, स्वामींना भजतात. आणि संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या त्रिकाल आरतीपैकी त्या आरतीतही सर्वात जास्त उच्चांक संध्याकाळच्या आरतीला असतो. बरेच काही काम करणारे कामगार, शेतकरी, कामकरी, सर्व्हिसवाले, व्यापारी त्या आरतीला हजेरी लावतात. आरतीमध्ये फार मोठी ऊर्जा आहे. आरती करणं म्हणजे आर्ततेनं आळवणं, आर्ततेनं हाक मारणं, त्याला आरती म्हणतात. म्हणून तो स्वाद लुटण्यासाठी जगात, देशात स्वामींशिवाय आता जगात आपल्याला कोणी वाली नाही, पर्याय नाही. येणाऱ्या अनेक आसमानी सुलतानी संकटांवर आज स्वामी मात करत आहेत. गेली 6 महिने राज्यात, देशात ओला दुष्काळ सदृश स्थिती होती. मे महिन्यापासून जो पाऊस झाला तो काल परवाच्या पंधरवाड्यापर्यंत सर्वत्र पावसानं हाहाकार उडवला. असंख्य लोक बेघर झाले. शेतकऱ्यांचं पहिलं पीक तर गेलंच, काहींची शेती वाहून गेली. एवढं आसमानी संकट आणि त्यांना धीर देण्याचं काम, मनोधैर्य वाढवण्याचं काम राज्यातला, देशातला सर्व सेवेकरी बांधव स्वाभिमानानं करतो आहे. नुसतंच स्वाभिमानानं नाही, तर गेली 4 महिने एक माणुसकीच्या संस्कृतीचं दिग्दर्शन करताना असंख्य शेतकरी एका कपड्यानिशीत बाहेर पडले. एवढे नद्यांना पूर, एवढे घरं पडली, शेती वाहून गेली, धान्य संपलं. त्या शेतकऱ्यांना घरी जाऊन वस्त्रदान केलं, अन्नदान चालू आहे, शालेय अभ्यास साहित्य पोचवण्याचं काम केलं. म्हणून ही माणुसकीची संस्कृती या राज्यामध्ये आणि देशामध्ये सर्वांनी हातभार लावून आपल्या ताटातलं एक घासभर अन्न त्यांच्यापर्यंत जर पोचवलं तर खऱ्या अर्थानं ही माणुसकीची संस्कृती भविष्यकाळात आपणाला खूप काही शिकून जाणार आहे, सांगून जाणार आहे. अशा पद्धतीनं या कार्यातून हे काम जगभर, देशभर, राज्यभर दिव्यानं दिवा, ज्योतीनं ज्योत लावून चालू आहे. केवळ कर्मकांडच नाही, या कार्यातून 20% आपण अध्यात्म करतो आणि 80% सामाजिक बांधिलकी पत्करलेली आहे. आणि म्हणूनच या कार्याला खूप मागणी आहे. आपणच कमी पडत आहोत लोकांपर्यंत पोचायला. आज जनतेमध्ये असंख्य समस्या आहे. आज इथे रविवार आहे. गुरुवार आणि रविवार खूप मोठ्या प्रमाणात जगातून, देशातून, राज्यातून असंख्य दुःखित बांधव आपल्या समस्या लेखी स्वरूपात इथे आणत असतात. त्यात बऱ्याच जणांच्या मुलामुलींचे शिक्षणाचे प्रश्न आहेत, नोकरीचे प्रश्न आहेत, विवाहाचे प्रश्न आहेत, अपत्याचे प्रश्न आहेत, आजारपणाचे प्रश्न आहेत, घरकुलांचे प्रश्न आहेत, उद्योग, व्यापार, व्यवसायाचे प्रश्न आहेत आणि शेवटचा प्रश्न मनशांतीचा आहे. या साऱ्या समस्या स्वामी कार्यातून सोडवल्या जातात, विभागनिहाय सोडवल्या जातात. म्हणून आपण गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी जर तयार केले तर दिव्यानं दिवा, ज्योतीनं ज्योत लागली जाईल. असंख्य दुःखित कुटुंबियांचे प्रश्न हलके होतील.
त्यांना मनोधैर्य मिळेल, त्यांचा उत्साह वाढेल, हे काम या विभागातून केलं जातं. त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षणाचा आहे, गर्भसंस्काराचा आहे, शिशुसंस्काराचा आहे. आज आपल्यामध्ये गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी सर्वप्रथम आपला परिचय देऊन गुरुजनांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. खरं तर मनुष्य जन्माला येताना तो एक मातीचा माचाचा गोळा म्हणून जन्म घेतो, उपजत ज्ञानी नसतो. त्याला 5 गुरु लागतात तर त्याचा मानव होतो. त्यातले पहिले गुरु जन्मदाते आईवडील आहेत. पालन पोषणाचा काल संपला की द्वितीय गुरु प्राथमिक शिक्षण शिकवणारे आहेत. तोही कालावधी संपला. तृतीय गुरु उच्च शिक्षणासाठी तत्पर असतात. उच्च शिक्षणानंतर स्वतःच्या पायावर उभं करणारे चौथे गुरु, त्यात नोकरी, उद्योग, व्यवसाय यांची आवश्यकता असते. आणि एकदा तो पायावर उभा राहिला की पालक लोक त्याला गृहस्थाश्रमी बनवतात. आणि तो एकदा गृहस्थाश्रमाचं ओझं पाठीवर वाहता वाहता तो म्हातारा होतो. आणि हे संसाराचं ओझं तसं खूप अवघड आहे, तसं सोपं नाही. त्यातून हरवलेली मनःशांती शोधण्यासाठी तो वेळ काढण्याचा प्रयत्न करतो. म्हणून 4 धाम, 8 धाम, अनेक तीर्थक्षेत्रांना तो भेटी देतो. पण तिथे तीर्थक्षेत्रात जाईपर्यंत तेवढं बरं वाटतं. घरी आला ये रे माझ्या मागल्या, पुन्हा त्या संसाराचं ओझं शांत बसू देत नाही. म्हणून विस्कटलेली घडी आणि उद्ध्वस्त झालेले प्रपंच, अध्यात्माशिवाय ते सुस्थिर होऊ शकत नाही. म्हणून अध्यात्मात योग्य मार्गदर्शन करणारे 5वे गुरु जर आपल्याला मिळाले तर आपण निश्चितपणे मानव होण्यास पात्र ठरू. मानव होण्यास 5 गुरु लागतात. त्यापैकी आपण देहधारी कोणाचे गुरु असतील, कोणी हयात नसलेले असतील, कोणी अन्य व्यक्तींना गुरु मानत असाल, कोणी अन्य देवांना गुरु मानत असाल, परंतु या साऱ्यांचं सर्व श्रेय स्वामींमध्ये आहे. म्हणून आपण स्वामींमध्येच सर्वांना बघावं. आपले गुरु, सद्गुरू, परमगुरू जे काय आपली श्रद्धा आहे ते स्वामींच्याच अंतःकरणात जर बघितली तर स्वामींनी सांगितलं आहे, सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रति गच्छति. तुम्हाला कुठेही जायचं कारण नाही, सारं काही इथेच आहे. म्हणून आपणाला स्वामींच्या सेवेमध्ये सर्व सार भरलेला आहे. आपण त्यांना भजण्याचं हे प्रयोजन आहे. आज आपण स्वामींचं 21 अध्यायी स्वामी चरित्र सारामृताचं भाग्यवंतांनी पठन म्हणून हवन केलेलं आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण ते 21 अध्यायाचा निवाडा करणार आहोत की या ग्रंथकर्त्यानं हे स्वामी चरित्र निर्माते रत्नागिरी जिल्ह्यातील पालशेतचे, त्यांचं नाव विष्णू बळवंत थोरात, इयत्ता 4थी शिकलेले. 4थी शिकलेल्या व्यक्तीनं गेल्या शतकापूर्वी एवढा मोठा स्वामी चरित्र ग्रंथ तुमच्या आमच्यापर्यंत पोचवावा आणि भाषा अशी गोडवा त्यात आहे की आबालवृद्धांना ती भाषा समजेल अशी सोपी भाषा त्या ग्रंथात त्यांनी नमूद केलेली आहे. म्हणून वाचक भाग्यवंत आहेत की आपण फावल्या वेळात त्याचं जमल्याच रोज एक पारायण करावं. तथा आपणाला आयुष्यभर सेवेकरी व्हायचं असेल तर त्यांनी रोज स्वामी चरित्र क्रमशः 3 अध्याय वाचावेत. सात्रिक 21 7 दिवसात एक आवर्तन पूर्ण होतं. रोज 11 माळा श्री स्वामी समर्थ जप करावा. तुळशीच्या माळेवर केला तर अधिक छान. आणि
रोज पंचमहायज्ञ करावेत. मनुष्य जन्माला येताना अनेक ऋणांपैकी 5 मुख्य ऋणं घेऊन येतात. त्यात देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण, भूत ऋण, मनुष्य ऋण. ऋषी ऋण ही सारी ऋणं ऋणमुक्त जीवन जगण्यासाठी, चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांनी या कार्याची सुरुवात स्वामींच्या साक्षीनं शतकापूर्वी केली आणि सर्वांना सोपी सेवा उपलब्ध करून दिली. रोज 3 अध्याय स्वामी चरित्र वाचा, 11 माळा जप करा, फावल्या वेळात 5 मिनिटात पंचमहायज्ञ करा. पंचमहायज्ञ हा शब्द फार गोंडच आहे, परंतु कृती फार सोपी आहे. दिवसभरात ही 5 कामं करायची असतात. त्यात अग्नीला किंचित तूप टाकणं त्याला देवयज्ञ म्हणतात. आता अग्नीला तूप टाकणं आपल्या घरात चूल, शेगडी, गोवरे हा प्रकार आता राहिला नाही. एका रद्दी पेपरला बोटानं तूप लावून पेटवणं सुरक्षित ठिकाणी देवयज्ञ झालं. इतकं सोपं आहे. अमेरिकेत सुद्धा पंचमहायज्ञ करणारे आपले खूप लोक आहेत. त्यांना खूप त्याचे चांगल्या अनुभूती मिळतात. आणि इथे जे सेवेकरी लोक रोज पंचमहायज्ञ करतात त्यांनी कृपया हात वरती करावा. धन्यवाद. थोडेसे हात वरती आलेत, परंतु आपण इतरांनाही हा स्वल्प सोपा उपाय ऋणमुक्ती जीवनाचा सर्वांपर्यंत पोचवा. अगदी देवयज्ञ करायचा असेल तर अग्नीला तूप टाकावं. भगिनी स्वयंपाक करतात स्नानानंतर. एक घासभर अन्न कावळा बसतो तिथे टाकावं. बऱ्याच वेळा आपण स्वयंपाक भगिनी ज्यावेळी करतात त्यावेळी जवळच येऊन कावळा खिडकी छतावर ओरडून ओरडून हैराण होतो. बऱ्याच जणांना वाटतं कोणीतरी पाहुणा आहे. कावळा आणि पाहुणा याचा काही संबंध नाही. खरं तर आपले मृतपूर्वज वासाच्या अन्नाचे भुकेलेले आहेत, म्हणून एक घासभर अन्न कावळ्याला द्यावं. पितृयज्ञ झाला. तेवढंच अन्न गाईला दिवसभरात द्यावं. ऋषीयज्ञ झाला. आणि दिवसभरात चांगल्या व्यक्तीला अन्नदान करणं ते शक्य नसेल, लहान मुलांना गोळी बिस्किट देणं त्याला मनुष्ययज्ञ म्हणतात. आणि 2 बोटात चिमूटभर साखर घराच्या कोपऱ्यात कुठेतरी मुंग्यांना घालणं त्याला भूतयज्ञ म्हणतात. पण अशी काही वास्तू आहेत, अशी काही घरं आहेत, अशी काही माणसं आहेत तिथे मुंग्या साखर उचलत नाही. अशी आहेत. आमच्याकडे अशी काही माणसं आहेत, वास्तू आहेत, परंतु मुंगीला साखर फार आवडते. यावर आमच्या संत मालिकेनं मुंगीवर खूप दोहे अभंग लिहिलेले आहेत. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. मुक्तादेवींनी यावर 700 अभंग लिहिलेले आहेत. म्हणून मुंगीचं अनन्यसाधारण महत्त्व ज्ञानाच्या पानपोईत त्यांनी भर टाकलेली आहे. म्हणून हे पंचमहायज्ञ आपण कृपया सहानुभूतीपूर्वक समजून घ्यावेत. आणि हा अत्यंत सोपा उपाय ऋणमुक्तीला, मनशांतीला हा करून बघावा. काय अनुभव येतो ते बघा. अनुभव आल्यास इतरांना अवश्य सांगा. म्हणून आपण या प्राथमिक बाबी आम जनतेपर्यंत सहानुभूतीपूर्वक आपण हे पोचवणं याला स्वामी कार्य म्हणतात. म्हणून सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानामध्ये 18 विभाग, गीतेला जसे 18 अध्याय आहेत तसे या विभागाच्या अंतर्गत 18 विभाग कार्यरत आहेत. म्हणून त्यातला पहिला विभाग मूल्यशिक्षण आहे. आणि मूल्यशिक्षणाचं अनन्यसाधारण महत्त्व आजच्या भविष्यकाळात ते अनन्यसाधारण आहे. नव्हे तुमचं उद्याचं म्हातारपण, वार्धक्य पुढच्या पिढीवर अवलंबून आहे. म्हणून तुमची उद्याची पुढची पिढी पुंडलिक आणि श्रावणबाळ व्हावी, तुमचं म्हातारपण सुखात जावं एवढंच आमचं म्हणणं आहे. म्हणून घराघरात पुंडलिक, घराघरात श्रावणबाळ तयार झाले पाहिजे.
आणि ही भारतीय संस्कृती जगात नंबर 1 पर्यंत पोचली पाहिजे, हा या कार्याचा हा उद्देश आहे. म्हणून जगाच्या पाठीवर या भारतीय संस्कृतीला खूप मागणी आहे. कोण काय म्हणत असेल त्याशी घेणं देणं नाही, परंतु भारतीय संस्कृतीला लोक खूप मानतात जगातले, हे वास्तव सोडता येत नाही. म्हणून या विभागातून सगळ्या गुरुजनांनी शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यापर्यंत पोचावं. विद्यार्थ्यांना कसं घडवावं, शिक्षकांनी कसं शिकवावं, पालकांनी कसं वागावं, या तिघांना हे शिक्षण संस्कार म्हणून केलं जातं. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणजे देशाला, धर्माला आणि मानवजातीला वाचवायचं असेल तर संस्कार हे फार महत्त्वाचं उद्देश आहे या कार्याचा, आणि तो आपण सर्वांपर्यंत पोचवावा हे कळकळीचं आवाहन या विभागाने केलेलं आहे. तर दुसरा विभाग प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले. खरं तर नामसप्ताह आहे, आणि नामसप्ताहामध्ये हे सारे विषय, विभाग जनतेपर्यंत पोचवणं तसं सोपं नाही. पण तरीसुद्धा वेळेत वेळ काढून, आपला वेळ चांगल्या कामी खर्ची घालून आणि विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा या विभागातून जनतेच्या निर्माण होणाऱ्या मानवी समस्या विनामूल्य मार्गदर्शनातून सोडवल्या जातात. म्हणून आज बरेच काही मुमुक्षित आणि भाविक आणि सज्जन आपली समस्या मांडण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यांना खूप चांगली संधी आहे की आज दिवसभर हे उभे असणारे आमचे प्रतिनिधी आपल्याला पेपर देतील. त्या पेपरवर आपल्या समस्या आपण मांडा. केवळ तोंडी न मांडता लेखी स्वरूपात त्यावर उत्तर दिलं जाईल, आणि खुलासेवार माहिती त्याची दिली जाईल. म्हणून आपण चिंता करण्याचं काही कारण नाही. तर पुढचा विभाग येथे विवाह मंडळ आलेला आहे, आणि आज खूप मोठ्या प्रमाणात पालक चिंतेत आहेत मुलामुलींच्या विवाह संदर्भात. त्यातही एक वेळी आमच्या मुलींची लग्न करणं सोपी आहे. सगळ्यात कठीण आजच्या मितीला मुलांचा विवाह अवघड प्रश्न ऐरणीवर आहे. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खट्याळ सूनबाई मिळाली तर काय होईल हे तुम्हाला माहीत आहे. त्यावर बोलायचं काही कारण नाही. त्यामुळं घटस्फोटाचे वाढतं प्रमाण हे तुम्हालाही माहीत आहे. ते पूर्वीपेक्षा अनेक पटीनं ते वाढलेलं आहे. म्हणून या कार्यातून हे जे विवाह मंडळ उभं आहे यांच्याकडे आत्ता 1.5 लाखापेक्षा अधिक 36 जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या वधूवरांची नोंद प्राप्त आहे. ज्यांना ती हवी आहे, ज्यांच्या मुलामुलींची विवाह कर्तव्य आहे, त्यांनी आमच्या विवाह मंडळाशी संवाद संपर्क करावा, आणि बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं मुलामुलींची विवाह साखरपुड्यात करावी. अनाठाई कर्ज काढू नका, रोण काढून सण करू नका, हाही संदेश आपण सर्वांपर्यंत पोचवायचा आहे. एवढंच नाही, आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल? देशाचं संरक्षण करणारे शहीद जवान, त्यांच्या मुलामुलींची लग्न कोण करेल? आणि जो करणारा असेल, समसकाला पाहणारा असेल, त्याला अश्वमेघ यज्ञाचं पुण्य एक विवाहाचं मिळणार आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की जे काही उद्योगपती लोक आहे, उद्योजक आहे, त्यांनी अनाठाई कुठेतरी दारू गोळा खर्च न करता गरिबांची जर विवाह करून दिली, ते आयुष्यभर नाव तर घेतीलच, पण तुम्हाला फार मोठा यज्ञ केल्याचं पुण्य एका विवाह कार्यातून मिळणार आहे. हाही संदेश आपण सर्वांपर्यंत कृपया सहानुभूतीपूर्वक पोचवावा. हाही संदेश विवाह मंडळाकडून आपण घेऊन जावा. पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत.
आणि कृषी प्रतिनिधींच्या निमित्तानं आपणाला प्रत्येक गावाच्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोचताना शेतकरी सर्वच दृष्टीनं हतबल आणि निराश झालेला आहे. निसर्गाची साथ नाही, राजसत्तेची साथ नाही, त्यानं जायचं कुणाकडे ही आज अवस्था आहे. पिकवलेल्या मालाला भाव नाही. कोणताही माल असो सीझनमध्ये त्याला आडून बघितलं जातं, हे आपणा सर्वांना माहीत आहे. म्हणून त्याला दाद देण्यासाठी, उभारी देण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा पातळीवर कृषी मेळावे घेतले जातात. आगामी नव्या वर्षाच्या इंग्लिश महिन्याच्या 23 ते 27 या काळात नाशिक येथे कृषी महोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेला आहे. जगातून, देशातून असंख्य शेतकरी, तज्ज्ञ शेतकरी, काही शेतीवर निरनिराळे केलेले प्रयोग, असे शेतकरी, शास्त्रज्ञ बोलवलेले, तर काही कंपन्या येणार आहेत मोठमोठ्या. त्या कंपन्यांचं म्हणणं आहे आम्हाला शेतकऱ्यांची मुलं हवी आहेत की ज्यांना पायावर उभं राहता येईल. अशी ही एक नामी पर्वणी शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी होऊ घातलेली आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातल्या सर्व सेवेकऱ्यांनी याकडे बारकाईनं लक्ष द्यावं आणि त्यांना पायावर उभं करण्यासाठी ही नामी संधीचा फायदा निश्चित त्यांनी घ्यावा. म्हणून त्यांनी कृषी गीतं आणलेली आहे. शेतीची काळजी घेताना माती परीक्षण कसं करावं, पाणी परीक्षण कसं करावं, शेताच्या पडोशी असणाऱ्या सर्वे नंबरच्या आसपास क्षेत्रपाल सेंद्रिय दैवत आहेत, त्यांचा सन्मान कसा करावा. ती दैवतं काही कारणामुळं कोपलेली आहेत, त्यांच्याकडे शेतकऱ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. या साऱ्या बाबी प्रकर्षानं त्यात नमूद केलेल्या आहेत. म्हणून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी, आणि मराठीत म्हण आहे शेतकरी सुखी तर जग सुखी, म्हणून आपणाला या सर्व बाबी प्रकर्षानं त्यांच्यापर्यंत पोचवायच्या आहेत. पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य संविधान देणारे डॉक्टर लोक कॅन्सरचा दवा, असाध्य आजारांचा भाग सांगणार आहेत, तो दवा दाखवणार आहेत. इथे प्रति गुरुवार रविवारी कमीत कमी 100 तरी रुग्ण कॅन्सरचे येतात बघा. त्यांच्यासाठी बिना केमो, बिना शस्त्रक्रिया, बिना वेदना असणारा दवा उपलब्ध आहे. तो त्यांना संजीवनी ठरणार आहे. त्यांनी त्याचा कृपया लाभ घ्यावा. त्यानंतर आपणाला दिवसभरासाठी डॉक्टर लोक इथे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतरचा पुढचा विभाग वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी देखील आपला परिचय देऊन वास्तुविषयक तोडफोड न करता वास्तूत स्वास्थ्य, सौख्य, निरोगी जीवन जगता यावं म्हणून वास्तूची रचना कशी असावी तोडफोड न करता त्यावर ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथांनी प्रकाश टाकलेला आहे. ते आपण समजून घेणार आहोत दिवसभरासाठी. आपण कृपया घाई करू नका. हे सगळं समाधान झाल्याशिवाय जाऊ नका. इथे बसलेल्या आमच्या अनेक भगिनी आहेत, त्यांच्या घरात किचन ओट्याला काळा दगड लावलेला आहे बघा. ज्यांच्या किचनला काळा कडप्पा दगड लावलेला आहे त्यांनी हात वरती करावा, म्हणजे त्यावर उपाय सांगता येईल. धन्यवाद. घाबरून जाऊ नका. घरी गेल्यावर त्या काळ्या रंगाचा दगडाचा रंग बदला, त्याला पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट मारा आणि काही तासात तुम्ही त्याची अनुभूती घ्या. त्यामुळं सतत आजारपण, डोक्यावर कर्ज, दवाखाना चालू, या साऱ्या गोष्टी बंद होतील. म्हणून अत्यंत सोप्या, साध्या, किफायतशीर पद्धतीनं आपणाला हे वास्तुशास्त्र जनतेपर्यंत पोचवायला एक नामी संधी आहे. अधिक माहिती ह्या ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथांनी गेल्या 40 वर्षात आपणापर्यंत ही ज्ञानाची पानपोई पोचवलेली आहे. तर पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आले असतील, त्यांनी आपला परिचय द्यावा.
सोबत प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आणि त्यांच्यासोबत स्वयंरोजगार प्रतिनिधी, त्यानंतर दुर्ग अभियान प्रतिनिधी, देशविदेश अभियान प्रतिनिधी, पर्यावरणपूरक प्रतिनिधी, युवा प्रबोधन प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी, हे सर्व IT त काम करणारे सर्व प्रतिनिधी यांचा समावेश आहे. आणि याज्ञिकी प्रतिनिधींनी गेल्या 20 वर्षात निसर्ग आपत्तीवर मात करण्यासाठी हे भूकंप यंत्र आहे, याची जर स्थापना गावनिहाय केली, मारुती मंदिरात केली, केंद्रात केली, तर त्या परिसरात मोठे भूकंप होत नाही. होतील तर 1 रिश्टरपर्यंत छोटे होतील, की जेणेकरून जीवितहानी होणार नाही. आणि हा एक मारुती रायाचा ध्वज आहे. तो वादळापूर्वी जर 1 मिनिट आधी लावला, मोजून 3 मिनिटात वादळ थांबवण्याची क्षमता हनुमंतात आहे, कारण तो वायुपुत्र आहे. या अत्यंत बिनाखर्चिक सोप्या बाबी या कार्यानं जनतेपर्यंत सहानुभूतीपूर्वक पोचवलेल्या आहेत. ते आपण जनतेपर्यंत कृपया या कार्याच्या अंतरंगातून आपण पोचवाव्यात, सांगाव्यात. असे हे सर्व विभाग कार्यरत करत असताना शेवटचा विभाग मराठी अस्मिता, भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी स्वीकारलेला, सांभाळलेला विभाग आहे. त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन आजही काही भगिनी मनात 2 प्रश्न घेऊन आलेले आहेत. स्वामींना नमस्कार करता करता स्वामींच्या कानावर गाऱ्हाणं त्या सांगणार आहेत की आमच्या कुटुंबामध्ये काही लोक व्यसनं करतायत, काही केल्यानं ते ऐकत नाहीत. त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी इथे काही उपाययोजना दिलेली आहे. शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर महिम्न किंवा रुद्र वाचून पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ त्यांना पिण्यास दिलं, चहातून पिण्याच्या पाण्यातून वापरलं, तर महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि ते व्यसनमुक्त होतील. ही उपाययोजना अत्यंत सोपी, साधी आणि घरचे घरी करण्याजोगी आहे. हे आपण करून बघा. दुसरा प्रश्न डोक्यावर वाढणारं कर्ज, त्याचं नाव आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र दाखवत आहेत. हे लक्ष्मी नारायणांचं आसन आहे. आणि ज्यांना लक्ष्मी हवी आहे, कर्जमुक्त, दुःखमुक्त, चिंतामुक्त जीवन हवं आहे, त्या भगिनी रोज श्रीयंत्राचं पूजन करतायत. त्यावर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करतायत. आणि प्रतिपौर्णिमेला, महिन्याच्या पौर्णिमेला 1 वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवून मराठी ही 5 अध्यायाची पोथी वाचून स्वतः भगिनी सत्यनारायण करतायत. तथा ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. ज्यांचे हात वरती नाही त्यांना जर तुम्ही सांगितलं तर निश्चितपणे त्याही भगिनी तुमचं आचरण, अनुकरण नक्कीच करतील. कारण लक्ष्मी कुणाला नको आहे. आमच्याकडे गेल्या 50-60 वर्षात महाराष्ट्रातून, देशातून असं एकही कुटुंब आलं नाही की आम्हाला लक्ष्मी नको आहे म्हणून. लक्ष्मी सर्वांनाच हवी आहे. म्हणून ती योग्य पद्धतीनं तिची सेवा शुश्रूषा कशी करावी हा महिमा आमचा भगिनी वर्ग निश्चितपणे आपणाला दिवसभराच्या उपक्रमातून सांगणार आहे. त्याचा आपण लाभ घ्यावा. मी अधिक वेळ आपला घेणार नाही, कारण आपल्याला पुढचे उपक्रम आहेत. दुपारचंही सत्र आहे. गुरुचरित्र वाचक आहेत, त्यांनाही पुढील काही सेवा करायची आहे. काही दर्शनार्थी भाविक आहे, ते मनाजीराव फार वेळ आपल्याजवळ राहत नाही, आम्हाला माहीत आहे. त्यांनाही दर्शन करून पुढे जायचं आहे. म्हणून आपण वेळेला विराम करून आणि या नामसप्ताहाला आपला सर्वांचा सहयोग लाभला त्याबद्दल आपणाला अत्यंत नम्रपणे शुभेच्छा देऊन आपण हात जोडून प्रार्थना करून हे सत्र थांबवू.
सर्वप्रथम गुरुचरित्रवाल्यांनी 2 मिनटासाठी जागेवर बसावं. सर्वप्रथम दर्शनार्थींपैकी ज्या भगिनी महिला आहेत त्यांनी नंबर 1च्या गेटनं दर्शनाला यावं मौनानं. नंतर नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधींनी पाठोपाठ यावं, मौनानं यावं. म्हणजे इतरांना आपल्याला काही त्रास होणार नाही, ते आपण काळजी घ्यावी. नामसप्ताह चालू आहे, कृपया आपलं सहकार्य अपेक्षित आहे. म्हणून पुन्हा एकदा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.